सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालं। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 24 जुलै शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 13,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1 ते 2 दिवसांमध्ये जमा होत असतो, परंतु आता जुलै महिना संपत आलेला होता, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये मागचा जून महिन्याचा हप्ता आणि चालू जुलै महिन्याचा हप्ता जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 आणि जुलै महिन्याचे 1500 असे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 13,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडकी बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि आता हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना आज 24 जुलै शुक्रवार आहे, उद्या 25 जुलै, उद्याचा वार शनिवार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 24 जुलै 25 जुलै म्हणजे शुक्रवार आणि शनिवार हे 100% सर्व लाडक्या बहिणींचे गुड सुद्धा होतच आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडकी बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 24 जुलै शुक्रवार आणि उद्या 25 जुलै शनिवार तर या 2 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे आता जमा केले जात आहेत, परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या 24 हप्त्याचे 1500 जमा झालेले असतील त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने जुलै महिन्याच्या 25 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 आणि जुलै महिन्याचे 1500 असे दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 13,000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या, परंतु अखेर अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 13,000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, परंतु
जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जून हप्त्यासाठी जुलै हप्त्यासाठी खरोखर पात्र आहात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। तर या पात्रता कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। तर बघा लाडके बहिणींनो, पहिले पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। पुढची पात्रता तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आणि तुमचे वय 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, राज्यातील भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा झालेले आहेत। आता लाडके बहिणींनो, तुमचे जुलैच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींना आता जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, उद्या आषाढी एकादश आहे, तर या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर हे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींना तुमची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। या 2 महिन्यांसोबत तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांचे जून जुलैच्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा आज प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत, परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी 3700 कोटींचे निधी आणि जुलै हप्त्यासाठी 3700 कोटींचे निधी म्हणजेच जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 7200 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती। आता 7200 कोटींचे निधी डीबीटीच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडके बहिणींनो, तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडके बहिणींनो, अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्यात। परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द 100% पाळत असतात। तर सध्याच्या स्थितीला फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे। बघा, डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडके बहिणींना, तुमची आता खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत। आता बघा लाडके बहिणींना, जिल्हे आपण पाहणार आहोत, परंतु जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना तुमचे बँक खाते या प्रमुख बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यात
राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत. त्यापैकी कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा, जर तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, भारतीय स्टेट बँकेमध्ये जर असेल तर तुमचे खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांची, दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यानंतर दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँका, पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यानंतर ICICI बँक, HDFC बँक, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, तर अशा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. यानंतर पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँका अशा बँकेमध्ये सुद्धा हे पैसे सोडले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज भासणार नाही. आता आपण बँका पाहिलेल्या आहेत, आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. परंतु लाडक्या बहिणींना एकाच दिवसामध्ये सर्वच जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर काही प्रमुख जिल्ह्यांची आणि काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे. त्याच बँकेमध्ये आणि याच जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करायला आता सुरुवात करण्यात आलेली आहे. तर हे जिल्हे आणि या बँका कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. तर बघा लाडके बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. मग ते प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण पाहून घ्या. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे जिल्हा असेल, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा यासोबत अजून रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, तर या जिल्ह्यांमध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे आता सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने बहिणींनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यांमध्ये आज आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत, जसं की आधार कार्ड लिंक केलेलं नसेल, आधार कार्डची KYC केलेली नसेल तर अशी महत्त्वाची कामे लवकर करा, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळून जातील. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर या लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती, तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करू नका. लवकरच तुमच्या खात्यामध्ये DBT अंतर्गत पैसे जमवतील आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाणार आहे.